Hi and hello everyone. Welcome to दळवे डिजिटल अकॅडमी. Myself महेश दळवे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रोबॅबिलिटी चॅप्टर नंबर 5 अल्जेब्रा त्यामध्ये प्रॅक्टिस सेट आपण याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये 5.2 ही प्रॅक्टिस सेट आपण पूर्ण केलेली आहे. तर आज आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट 5.3. तर ही पूर्ण प्रॅक्टिस सेट आजच्या व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये सॉल्व्ह करून देणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे जेणेकरून तुम्हाला प्रत्येक क्वेश्चनचं सोल्युशन चांगल्या प्रकारे समजेल आणि तुम्ही एक्झाम मध्ये ते चांगल्या प्रकारे लिहू शकता. तर आपण पाहणार आहेत इव्हेंट म्हणजे काय. तर ह्या ठिकाणी इव्हेंट म्हणजे की हा जनरली डिनोट केला जातो कॅपिटल लेटर ABCD. फॉर एक्झाम्पल, इफ 2 कॉइन्स आर टॉस, जर 2 कॉइन टॉस केले तर ए हा असा इव्हेंट आहे गेटिंग ॲटलिस्ट 1 टेल. तर समजा ए असा इव्हेंट आहे त्यामध्ये ॲटलिस्ट 1 टेल इन, देन फेवरेबल आउटकम्स आर ॲज फॉलोज. तर आपली इव्हेंट अशा प्रकारे कॅपिटल ए ने डिनोट करायचा आहे. आणि ह्या ठिकाणी ते जे इव्हेंट दिलेलं आहे इव्हेंट ऑफ गेटिंग ॲटलिस्ट 1 टेल, तर आपल्याला 2 कॉइन टॉस केल्यानंतर आपल्याला सॅम्पल स्पेस माहिती आहे. सॅम्पल स्पेस 2 कॉइन टॉस केल्यानंतर सॅम्पल स्पेस आहे हेड 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 टेल टेल हेड टेल टेल. तर हा असा सॅम्पल स्पेस मिळतो ज्यावेळेस आपण 2 कॉइन टॉस करतो. पण ए हा असा इव्हेंट आहे त्यामध्ये आपल्याला फक्त ॲटलिस्ट 1 टेल म्हणजे कमीत कमी 1 टेल. तर बघा ह्या ठिकाणी ह्या एलिमेंट मध्ये 1 टेल आहे, ह्याच्यामध्ये पण 1 टेल आहे, ह्याच्यामध्ये पण कमीत कमी 1 टेल आहे. तर ह्या ठिकाणी 1 पण नाहीये, म्हणून हे जे तिन्ही पण एलिमेंट्स आहेत ते ह्या इव्हेंट मध्ये येणार आहेत. तर नंबर ऑफ एलिमेंट्स ए इव्हेंट मध्ये, नंबर ऑफ एलिमेंट्स इन इव्हेंट ए इज डिनोटेड बाय n of a. हिअर n of a is equal to 3. तर 3 एलिमेंट्स असल्यामुळं n of a या ठिकाणी 3 आलेला आहे. तर इव्हेंट म्हणजे तुम्हाला आता समजलं असेल. तर आता आपण पाहूया प्रॅक्टिस सेट 5.3 मधले एक्झाम्पल्स. तर या ठिकाणी मोर इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर टाइप्स ऑफ इव्हेंटचे टाइप कोणते कोणते आहेत. तर सर्टन इव्हेंट, शुअर इव्हेंट, त्याला शुअर इव्हेंट किंवा सर्टन, इम्पॉसिबल इव्हेंट, सिंपल एलिमेंटरी इव्हेंट, कॉम्प्लिमेंट ऑफ एन इव्हेंट, म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट्स, एक्झॉस्टिव्ह इव्हेंट्स. तर हे एक मोर इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे. आपल्याला हे सिलेबस आपल्या सिलेबसमध्ये नाही आहे. तर आपण पाहूया. आता ह्या ठिकाणी काही सॉल्ड एक्झाम्पल्स तुम्हाला दिलेले आहे. एक्झाम्पल 1, त्यानंतर एक्झाम्पल 2, एक्झाम्पल 3 आणि एक्झाम्पल 4. तर हे जे 4 एक्झाम्पल आहेत ते ह्या ठिकाणी डिटेलमध्ये सॉल्ड एक्झाम्पल आहेत ते सॉल्व करून दिलेले आहेत प्रॅक्टिस सेट 5.3 च्या पूर्वी. तर हे सर्व एक्झाम्पल तुम्ही अभ्यास करायचा आहे त्या एक्झाम्पलचा. ते तुम्हाला कशा प्रकारे सॉल्व केलेले आहेत तेही पाहायचं आहे आणि ते एक्झाम मध्ये विचारण्याचे चान्सेस त्यांचे पण जास्त आहेत. तर फक्त प्रॅक्टिस सेट मधले क्वेश्चन आपल्याला अभ्यास नाही करायचा. तर हे जे सॉल्ड एक्झाम्पल आहेत या सॉल्ड एक्झाम्पलचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर हे सॉल्ड एक्झाम्पल सारखे एक्झाम्पल या प्रॅक्टिस सेट मध्ये ह्या ठिकाणी 5.3 मध्ये दिलेले आहेत. तर आपण हे सर्व एक्झाम्पल्स मी या ठिकाणी तुमच्यासाठी सर्व एक्झाम्पल सॉल्व करून देणार आहे. तर अशा टाईपचेच एक्झाम्पल हे सॉल्ड एक्झाम्पल आहेत. तर तुम्ही हे समजल्यानंतर तेही तुम्हाला समजते. तर ते क्वेश्चन तुम्ही समजून नंतर घ्या हे प्रॅक्टिस सेट 5.3 झाल्यानंतर आणि ते पण नोटबुक मध्ये लिहून घ्या. तर ह्या वर्षी सिलेबस रिड्यूस झाल्यामुळं तर त्याचेही चान्सेस सॉल्ड एक्झाम्पलचे पण वाढलेले आहेत. एक्झाम मध्ये त्याच्यावरही क्वेश्चन येऊ शकतो. तर त्याला निग्लेक्ट करू नका, त्याचाही तुम्ही अभ्यास करा. तर पाहूया आपण प्रॅक्टिस सेट 5.3. तर त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन नंबर 1 त्यामध्ये आपल्याला ह्या ठिकाणी 6 एक्झाम्पल दिलेले आहे. तर हे 6 एक्झाम्पल आपण हे सर्व 6 एक्झाम्पल्स आपण डिटेलमध्ये सॉल्व करणार आहोत. तर तुम्ही हे सॉल्व करण्यापूर्वी जर दळवे डिजिटल अकॅडमी यूट्यूब चॅनल हे आपले चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला याचं नोटिफिकेशन मिळेल आणि असे व्हिडिओ पुढे भविष्यामध्ये मिळण्यासाठी तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. तर ह्या ठिकाणी आपण फर्स्ट एक्झाम्पल पाहणार आहोत.
Practice set 5.3. Question number 1. Write sample space S and number of sample points n of S for each of the following experiments. Also write events A, B, C in the set form and write n of A, n of B, n of C. तर ह्या क्वेश्चन मध्ये आपल्याला सॅम्पल स्पेस यस लिहायचं आहे, त्यानंतर नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स लिहायचं आहे, जे काही एक्सपेरिमेंट ह्या ठिकाणी दिलेलं आहे त्याबद्दल आपल्याला ह्या ठिकाणी जे एक्सपेरिमेंट दिलेलं आहे त्याबद्दल सॅम्पल स्पेस, सॅम्पल नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स त्या ठिकाणी लिहायचे आहे. ऑल्सो राईट इव्हेंट्स ए बी सी इन द सेट फॉर्म. तर हे जे इव्हेंट दिलेले आहेत ते सुद्धा आपल्याला ह्या ठिकाणी इव्हेंट लिहायचे आहेत आणि त्याच्यामध्ये नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट सुद्धा लिहायचे आहे, एन ऑफ ए, एन ऑफ बी आणि एन ऑफ सी. तर फर्स्ट क्वेश्चन मध्ये दिला आहे वन डाय इज रोल्ड. तर डाय रोल केलेली आहे, तर नंबर ऑफ आउटकम्स किंवा नंबर ऑफ सॅम्पल स्पेस किंवा एलिमेंट्स इन सॅम्पल स्पेस काय येणार आहेत आपण पाहूया. जर एखादी डाय जर रोल केली तर त्या डायवर काय, डाय म्हणजे काय, ज्या अशी डाय असतील ज्यावर 1 2 3 4 5 6 7 6 पर्यंत डॉट्स दिलेले असतात. एका फेसवर 1 असते, एका फेसवर 2 असते, एका फेसवर 3 असते, एका फेसवर 4 डॉट्स असतात, एका फेसवर 5 डॉट्स, एका फेसवर 6 डॉट्स. असे ह्या 6 पैकी एक कोणता तरी फेस पडणार आहे आपण डाय थ्रो केल्यानंतर. तर ह्या ठिकाणी आपल्याला सॅम्पल स्पेस लिहायचे आहेत. वन डाय इज रोल्ड, तर या ठिकाणी आपण सॅम्पल स्पेस हे आपण यस ने डिनोट करतो. तर ह्या ठिकाणी वन डाय इज रोल, तर डाय रोल केल्यानंतर 1 2 3 4 5 6, तर हे असे आउटकम्स त्या ठिकाणी आपल्याला मिळणार आहेत. तर हे आपण ह्या ठिकाणी लिहिले आहे. तर नंबर ऑफ, तर हे सगळे सॅम्पल स्पेस आपण ह्या ठिकाणी लिहिलेलं आहे. तर नंबर ऑफ सॅम्पल, तर ह्यामध्ये किती एलिमेंट्स आहेत, तर 6 एलिमेंट्स आहेत. तर नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स त्याला आपण एन ऑफ एस म्हणतो. एन ऑफ एस इज इक्वल टू 6. आता आपल्याला ह्या ठिकाणी एक इव्हेंट दिलेला आहे, इव्हेंट ए. तर ह्या इव्हेंट मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे की इवन नंबर ऑन द अपर फेस, ऑन द अपर फेस. तर अपर फेस मध्ये इवन नंबर इन हा असा इव्हेंट आहे, इव्हेंट ए. तर ह्या ठिकाणी आपल्याला सॅम्पल स्पेस लिहायचं आहे. तर ए इज इक्वल टू, तर ह्या सॅम्पल स्पेस जो ह्या ठिकाणी दिलेला आहे ह्याच्यामधून आपले नंबर, इवन नंबर ऑन द अपर फेस, तर इवन नंबर कोणते 2 4 6. तर 2 4 आणि 6, तर हे झाला इव्हेंट ए, त्यामध्ये इवन नंबर ऑन द अपर फेस. तर ह्या सॅम्पल स्पेस मधून आपल्याला ते त्या ठिकाणी इवन नंबर्स अपर फेस मध्ये डाय फेकल्यानंतर इवन नंबर कोणते कोणते येऊ शकतात, तर 2 4 6. आणि नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स म्हणजे एन ऑफ ए इज इक्वल टू 3. तर इव्हेंट ए साठी आपण ह्या ठिकाणी सॅम्पल स्पेस लिहिलेला आहे आणि सॅम्पल पॉइंट्स लिहिलेला आहे. आता इव्हेंट बी साठी आपल्याला लिहायचं आहे. तर इव्हेंट बी साठी आपल्याला काय कंडिशन दिलेली आहे, इव्हेंट बी बघा. इव्हेंट बी मध्ये ऑड नंबर ऑन द अपर फेस, अपर फेसवर जसं इथं इवन नंबर होता तसं ऑड नंबर. तर या ठिकाणी ऑड नंबर ऑन द अपर फेस. तर बी इज इक्वल टू ऑड नंबर्स. तर ह्या ठिकाणी बघा 1 3 5, 1 3 आणि 5 हे 3 ऑड नंबर आहेत अपर फेसेसवर.
आणि नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स म्हणजे एन ऑफ बी इज इक्वल टू 3,5. सॉरी, नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स एन ऑफ बी फक्त 3 आहेत या ठिकाणी, 5 नाहीये. तर बी इव्हेंटचे नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स 3 आहेत. त्यानंतर सी इव्हेंट मध्ये काय दिलेलं आहे, इव्हेंट सी, तर प्राइम नंबर्स ऑन द अप्पर फेसेस. तर अप्पर फेसेसवर प्राइम नंबर आला पाहिजे. तर जे आपल्याला हे सॅम्पल स्पेस आहे त्यामध्ये पाहूया किती प्राइम नंबर आपल्याला त्या ठिकाणी त्या इव्हेंट मध्ये मिळाले आहे. तर इव्हेंट सी मध्ये, इव्हेंट सी काय आहे, प्राइम नंबर ऑन द अप्पर फेस, प्राइम नंबर ऑन द अप्पर फेस. तर ह्या ठिकाणी आपल्याला सॅम्पल स्पेस लिहायचं आहे सी साठी, इव्हेंट सी साठी. तर प्राइम नंबर्स ऑन द अप्पर फेस, तर ह्या ठिकाणी प्राइम नंबर कोणते आहेत, तर ह्या ठिकाणी 2, 3, 5. तर हे प्राइम नंबर आहे 2, 3 आणि 5. तर जे हे असे नंबर आहेत प्राइम नंबर म्हणजे जे फक्त दोनच नंबरने डिवाइड होऊ शकतात, एक तर 1 किंवा इटसेल्फ, म्हणजे 2 हा 1 ने डिवाइड होतो किंवा 2 नीच, 3 हा 1 ने किंवा 3 नीच, 5 1 ने किंवा 5 नीच, बाकी कोणत्याही नंबरने हे नंबर डिवाइड होऊ शकत नाही. तर अशा नंबरला प्राइम नंबर म्हणायचं. तर ह्या ठिकाणी हे 2, 3, 5 हे प्राइम नंबर्स आहेत जे अप्पर फेसेसवर डाय रोल केल्यानंतर येणार आहेत. तर या ठिकाणी नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स एन ऑफ सी इज इक्वल टू 3. तर ह्या ठिकाणी क्वेश्चन नंबर 1 मध्ये आपण या ठिकाणी सॅम्पल स्पेस लिहिलेला आहे, त्यामध्ये नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स, त्यानंतर इव्हेंट ए ची जी कंडिशन दिलेली आहे त्यानुसार आपण या ठिकाणी सॅम्पल स्पेस, सॅम्पल पॉइंट्स, बी इव्हेंट मध्ये कंडिशन, सॅम्पल स्पेस, सॅम्पल पॉइंट्स, सी इव्हेंट मध्ये कंडिशन, सॅम्पल स्पेस, सॅम्पल पॉइंट्स. तर हे जे कंडिशन आहेत ते सगळे आपण ह्या ठिकाणी जे डाय रोल केल्यानंतर जे सॅम्पल स्पेस मिळाले त्यामधून आपण हे सगळे लिहिलेले आहे. तर क्वेश्चन नंबर 1 हा पूर्ण झालेला आहे. आता आपण पाहूया नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 डाइस आर रोल्ड सायमल्टेनियसली. तर ह्या ठिकाणी दोन डाइस जे आहेत ते रोल केलेले आहेत सायमल्टेनियसली. इव्हेंट ए, the sum of the digits on the upper faces is a multiple of 6. इव्हेंट ए हा आहे की सम ऑफ डिजिट्स अपर फेसेसवर जे डिजिट्स येणार आहेत त्यांचं सम केलं तर ते मल्टिपल ऑफ 6 पाहिजे. बी असा इव्हेंट आहे सम ऑफ डिजिट्स, सम ऑफ डिजिट्स ऑन द अपर फेसेसवर येणाऱ्या डिजिटचं जर सम केलं त्या दोन रोल केल्यानंतर ते फेसेस इज मिनिमम 10, कमीत कमी 10 असलं पाहिजे त्यांचा सम. त्यानंतर सेम डिजिट ऑन बोथ द अपर फेसेस, तर सेम नंबर दोन्ही पण डायसवर आला पाहिजे. तर हे असे वेगवेगळे इव्हेंट्स आणि या ठिकाणी कंडिशन आपल्याला मेन कंडिशन 2 डायस आर रोल्ड सायमल्टेनियसली दिलेलं आहे. तर ह्या ठिकाणी आपण आता सगळ्यात आधी सॅम्पल स्पेस लिहिणार आहे 2 डायस आर रोल्ड सायमल्टेनियसली साठी. तर ह्या ठिकाणी सॅम्पल स्पेस सॅम्पल स्पेस 2 डाइस आर रोल. तर आपण प्रॅक्टिस सेट 5.2 पूर्वी आपण एक टेबल पाहिला होता, त्यामध्ये वेगवेगळ्या रॅन्डम एक्सपेरिमेंट दिले आपल्याला. त्यानंतर आपण त्या ठिकाणी सॅम्पल स्पेस लिहिले आणि त्या ठिकाणी नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स आपल्याला
काय ह्याच्यामध्ये टेबल मध्ये काही ठिकाणी आपल्याला कंप्लीट करायचे होते. तर तशा टाईप मध्येच ह्या ठिकाणी आपल्याला एक एक्सपेरिमेंट, रँडम एक्सपेरिमेंट दिलेला आहे. 2 डायस आर रोल्ड सायमल्टेनियसली. तर त्याची आपल्याला आता ह्या ठिकाणी सॅम्पल स्पेस लिहायचं आहे. तर त्या सॅम्पल स्पेस आपण यस ने डिनोट करतो. तर यस इज इक्वल टू, तर 2 डायस आर रोल्ड, तर 2 डायस रोल केल्यानंतर त्यांच्या अप्पर फेसेसवर काय नंबर येऊ शकतात? एक तर 1 1 असा नंबर येऊ शकतो, त्यानंतर 1 2, त्यानंतर 1 3, 1 4, 1 5, 1 6. तर हे अशा प्रकारे अप्पर फेसेसवर 2 डाय रोल केल्यानंतर आपल्याला काही एलिमेंट्स किंवा त्या ठिकाणी नंबर्स वरच्या साईडला आपल्याला दिसणार आहेत. तर अजून 2, 1, त्यानंतर 2, 2, त्यानंतर 2, 3, त्यानंतर 2, 4, त्यानंतर 2, 5, त्यानंतर 2, 6, त्यानंतर 3, 1, 3, 2, 3, 3, 3, 4, 3, 5, 3, 6, त्यानंतर 4, 1. तर आपण ह्या ठिकाणी सॅम्पल स्पेस लिहितो आहोत. ज्यावेळेस 2 डाय रोल केल्यानंतर काय सॅम्पल स्पेस येऊ शकतात? तर 4, 2, 4, 3, 4, 4, 4, 5, 4, 6, त्यानंतर 5, 1, 5, 2, 5, 3, 5, 4, 5, 5, 5, 6, 6, 1, 6, 2, 6, 3, 6, 4, 6, 5, 6, 6. तर आपण ह्या ठिकाणी जे सॅम्पल स्पेस आहेत गिवन रँडम एक्सपेरिमेंट जे दिलेले आहे, 2 डायस आर रोल्ड सायमल्टेनियसली, त्यासाठी एवढे सॅम्पल स्पेस आपल्याला ह्या ठिकाणी मिळालेले आहेत. तर नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स, तर एन ऑफ यस इज इक्वल टू 36. तर हे टोटल 36 आहेत. एक रो मध्ये 6 आणि असे 6, तर 6 6 36. तर ह्या ठिकाणी आता आपले कंडिशन ए इव्हेंट ए काय दिलेला आहे? तर इव्हेंट ए मध्ये सम ऑफ द डिजिट्स ऑन द अपर फेसेस इज अ मल्टिपल ऑफ 6. तर हा इव्हेंट आपण आधी ह्या ठिकाणी लिहून घेऊ. इव्हेंट ए, the sum of the digits on upper faces is a multiple of 6. तर इव्हेंट ए आपल्याला ह्या ठिकाणी दिलेला आहे की सम ऑफ द डिजिट्स ऑन अप्पर फेसेसवर येणारे डिजिटचं जर सम केलं, ते सम हे इक्वल आहे मल्टिपल ऑफ 6 ला. तर ते मल्टिपल ऑफ 6 ला ते इक्वल पाहिजे. तर आपण ह्या ठिकाणी इव्हेंट ए चे सॅम्पल स्पेस आपण आता लिहिणार आहे. तर ए इज इक्वल टू, तर ह्या ठिकाणी
1,5 तर हे जे अप्पर फेसेसवर आलेले डिजिट आहेत त्या दोन्हीचं जर ॲडिशन सम केलं 1 + 5 6 तर हे 6च्या मल्टिपल्समध्ये येते आणि 6 1 जा 6 तर 1,5 त्यानंतर 6चे मल्टिपल्स सम हे 6चे मल्टिपल्स पाहिजे त्यानंतर 2,4 हे पण 6 येते सम अप्पर फेसेसचं सम अप्पर फेसेसच्या डिजिटचं सम 2 + 4 6 त्यानंतर ह्या ठिकाणी 4,2 या ठिकाणी 3,3 आहे दोन्हीचं ॲडिशन 6 होते मल्टिपल ऑफ 6 त्यानंतर 4,2 दोन्ही अप्पर फेसेसच्या डिजिटचं सम 6 आहे त्यानंतर 5,1 त्यानंतर 6,6 तर 6 + 6 हे 12 होते तर नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स ए इव्हेंटचे हे आलेले आहेत 6 1 2 3 4 5 6 तर ह्या ठिकाणी 6 आलेले आहेत तर इव्हेंट ए चे सॅम्पल स्पेस सॅम्पल पॉइंट्स आपण ह्या ठिकाणी लिहिलेले आहे आता आपण इव्हेंट बी आणि इव्हेंट सी साठी सॅम्पल स्पेस आणि सॅम्पल पॉइंट्स लिहिणार आहोत बी जो इव्हेंट आहे इव्हेंट बी तर त्या ठिकाणी इव्हेंट बी लिहायचं आहे आपल्याला तर इव्हेंट बी मध्ये द सम ऑफ द डिजिट्स on the upper face on the upper faces is minimum 10 इव्हेंट बी मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे द सम ऑफ द डिजिट्स ऑन द अप्पर फेसेस वरच्या डिजिट्स जर सम केलं तर ते कमीत कमी 10 पाहिजे तर 10च्या वर असलं चालते पण कमीत कमी 10च्या खाली नाही तर ह्या ठिकाणी आता आपण सॅम्पल स्पेस लिहिणार आहे बी इव्हेंट साठी तर ह्या ठिकाणी सगळ्यात मोठं 1,6 1 + 6 7 येते तर 2,6 हे 8 येते या ठिकाणी 3,6 हे 9 येते त्यानंतर 4,6 तर 4,6 हे 10 येते तर ह्या दोन्हीचं सम ह्या दोन्ही अप्पर फेसेसच्या डिजिटचं सम 10 येते तर मिनिमम 10 पाहिजे त्यानंतर 5,5 यांचं ॲडिशन 10 येते त्यानंतर 5,6 यांचं सम 11 येते 10 पेक्षा जास्त असलं 10 पेक्षा जास्त पाहिजे कमीत कमी 10 त्यानंतर 6,4 त्यानंतर 6,5 त्यानंतर 6,6 तर ह्या ठिकाणी नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स आलेले आहेत n of b is equal to 6 1 2 3 4 5 6 तर बी इव्हेंट साठी नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स आहेत 6 आता इव्हेंट सी मध्ये द सेम डिजिट ऑन बोथ द अप्पर फेसेस द सेम digit on both the
अप्पर फेसेस. तर सेम नंबर आला पाहिजे. दोन्ही फेसेस जे आहेत त्यावर जे डिजिट आहेत ते सेम पाहिजे. तर ह्या ठिकाणी बघा, सॅम्पल स्पेस आपल्याला लिहिणार आहेत आपण या ठिकाणी सी चे. तर ह्या ठिकाणी 1,1, तर दोन्ही फेसेसवर जे डिजिट, दोन्ही डायसच्या फेसेसवर जे डिजिट आले ते सेम आहेत. त्यानंतर 2,2, त्यानंतर 3,3, त्यानंतर 4,4, त्यानंतर 5,5, त्यानंतर 6,6. The number of sample points n of c is equal to 6. तर क्वेश्चन नंबर 2 या ठिकाणी आपण जे रॅन्डम एक्सपेरिमेंट आहे त्याचे आपण टोटल सॅम्पल स्पेस, त्यानंतर सॅम्पल पॉइंट्स, त्यानंतर इव्हेंट ए ह्याचे सॅम्पल स्पेस, सॅम्पल पॉइंट, इव्हेंट बी सॅम्पल स्पेस, सॅम्पल पॉइंट, कंडिशन इव्हेंट सी ची, त्यानंतर त्याचे सॅम्पल स्पेस आणि सॅम्पल पॉइंट्स. तर क्वेश्चन नंबर 2 कंप्लीट आहे. कंप्लीट सोल्युशन या ठिकाणी दिलेलं आहे. आता पाहूया आपण क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3, 3 coins are tossed simultaneously. तर ह्या ठिकाणी 3 कॉइन टॉस केलेले आहेत सायमल्टेनियसली. तर आपण ह्या ठिकाणी सॅम्पल स्पेस लिहिणार आहे क्वेश्चन नंबर 3 साठी. सॅम्पल स्पेस तर ह्या ठिकाणी कंडिशन फॉर इव्हेंट ए, इव्हेंट ए साठी कंडिशन आपल्याला दिलेली आहे. तर ह्यापूर्वी आपल्याला 3 कॉइन्स आर टॉस सायमल्टेनियसली, तर 3 कॉइन टॉस केलेत सायमल्टेनियसली, यासाठी सॅम्पल स्पेस लिहायचं आहे. तर ह्या ठिकाणी एस इज इक्वल टू, तर 3 कॉइन्स टॉस म्हणल्यानंतर त्या ठिकाणी सॅम्पल स्पेस येतात हेड, 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 त्यानंतर हेड, हेड, टेल, त्यानंतर हेड, टेल, हेड, त्यानंतर टेल, हेड, हेड, त्यानंतर हेड, टेल, टेल, त्यानंतर टेल, हेड, टेल, त्यानंतर टेल, टेल, हेड आणि टेल, टेल, टेल. तर हे सगळे सॅम्पल स्पेस आहे. ज्यावेळेस 3 कॉइन टॉस केलेले असतात त्यावेळेस हे सॅम्पल स्पेस आपल्याला मिळतात. तर टोटल नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स म्हणजे एन ऑफ एस या ठिकाणी आहे 1 2 3 4 5 6 7 8. तर या ठिकाणी जे रॅन्डम एक्सपेरिमेंट दिले 3 कॉइन्स आर टॉस सायमल्टेनियसली, त्यासाठी आपण या ठिकाणी सॅम्पल स्पेस लिहिलेले आहे. नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स 8 आलेले आहे. आता कंडिशन फॉर इव्हेंट ए, तर इव्हेंट ए जे आहे ते कंडिशन फॉर इव्हेंट ए काय दिलेली आहे, कंडिशन फॉर इव्हेंट ए टू गेट at least 2 heads, to get at least 2 heads. तर कंडिशन फॉर इव्हेंट ए साठी ही कंडिशन आहे टू गेट ॲट लिस्ट 2 हेड्स. तर ह्या ठिकाणी आपल्याला सॅम्पल स्पेस द्यायचा आहे ए इव्हेंट साठी. तर ॲट लिस्ट 2 हेड्स, कमीत कमी 2 हेड्स. तर ह्या ठिकाणी हेड, हेड, हेड हे पण ह्या ठिकाणी येणार आहे. हेड, 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 त्यानंतर हेड, हेड, टेल, यामध्ये 2 हेड आहेत कमीत कमी. त्यानंतर हेड, टेल, हेड, त्यानंतर टेल, हेड, हेड,
त्यानंतर ह्या ठिकाणी एकच हेड आहे, ह्या ठिकाणी पण एकच हेड आहे, इथं पण एकच हेड आहे, ह्या ठिकाणी एकही हेड नाही. तर आपल्याला कमीत कमी 2 हेड पाहिजेत. तर त्यामुळं ह्या ठिकाणी लिहिलेलं आहे टू गेट ॲटलिस्ट, कमीत कमी ॲटलिस्ट 2 हेड्स. कमीत कमी 2 हेड पाहिजे. तर आपण ह्या ठिकाणी 2 पेक्षा जास्त असले तर चालतील, पण कमीत कमी 2 तरी पाहिजे. तर नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स ए इव्हेंट साठी हे आलेले आहेत 4, 1 2 3 4. त्यानंतर कंडिशन फॉर इव्हेंट बी साठी टू गेट नो हेड, टू गेट नो हेड. तर बी इव्हेंट मध्ये एकही हेड नाही पाहिजे त्या ठिकाणी. तर बी साठी सॅम्पल स्पेस, तर ह्या ठिकाणी पाहायचं आहे एकही हेड नाही आहे. तर ह्या ठिकाणी हेड आहे, इथं पण आहे, ह्याच्यात पण आहे, ह्याच्यात पण आहे, इथं पण आहे, इथं पण आहे, इथं पण आहे, ह्या ठिकाणी नाही. तर टेल टेल टेल. तर ह्या ठिकाणी सॅम्पल पॉइंट एन ऑफ बी इज इक्वल टू 1. द कंडिशन फॉर इव्हेंट सी, तर इव्हेंट सी साठी कंडिशन to get head on the second coin, to get head on the second coin. सेकंड कॉइन वर हेड आला पाहिजे. तर सी इव्हेंट मध्ये, तर ह्या ठिकाणी बघा, ह्या ठिकाणी सेकंड कॉइन वर हेड आलेला आहे ह्या ठिकाणी. तर फर्स्ट आपल्याला ह्या ठिकाणी लिहायचं आहे. त्यानंतर इथं पण सेकंड नंबरला हेड आलेला आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी बघा सेकंड नंबरला टेल आहे, हा नाही. त्यानंतर टेल हेड हेड, सेकंड नंबरला हेड आलेला आहे. थर्ड ह्या ठिकाणी बघा सेकंड नंबरला हेड नाही, इथं आहे. त्यानंतर इथंही हेड नाहीये सेकंड नंबरला, इथं पण नाही. तर एन ऑफ सी इज इक्वल टू 4. तर क्वेश्चन नंबर 3 से या ठिकाणी आपण कम्प्लीट सोल्युशन लिहिलेलं आहे. या ठिकाणी जे मेन रँडम एक्सपेरिमेंट दिली आपले 3 कॉइन्स आर टॉस, आणि त्यासाठी वेगवेगळे कंडिशन दिले. तर त्यासाठी आपण सॅम्पल स्पेस आणि सॅम्पल पॉइंट्स या ठिकाणी आपण पूर्णपणे डिटेलमध्ये या ठिकाणी लिहिलेले आहे. तर आता पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4. 2-digit numbers are formed using digits 0, 1, 2, 3, 4, 5 without repetition of the digits. तर 2-digit नंबर फॉर्म करायचे आहेत using 0, 1, 2, 3, 4, 5 विदाउट रिपिटेशन ऑफ द डिजिट. रिपिटेशन करायचं नाही. तर वेगवेगळे कंडिशन आपल्याला दिलेले आहेत. कंडिशन फॉर इव्हेंट ए, द नंबर फॉर्म इज इवन. कंडिशन फॉर इव्हेंट बी, द नंबर फॉर्म इज डिव्हिजन बाय 3. कंडिशन फॉर इव्हेंट 3, द नंबर फॉर्म इज ग्रेटर देन 50. तर आपण ह्या ठिकाणी सगळ्यात आधी सॅम्पल स्पेस लिहूया. सॅम्पल स्पेस, तर ह्या ठिकाणी सॅम्पल स्पेस एस इज इक्वल टू, या ठिकाणी 2 डिजिट नंबर फॉर्म करायचे आहेत युजिंग डिजिट्स 0, 1, 2, 3, 4, 5. तर ह्या ठिकाणी 0, 1 जर घेतलं आपण तर ते 1 डिजिटच होते. 0, 1, 1, 0 आपण घेणार आहे. तर 1, 0, त्यानंतर 1, 2, त्यानंतर 1, 3, 1, 4,
त्यानंतर 1 5, त्यानंतर 2 0, 2 1, 2 3, 2 4, 2 5, त्यानंतर 3 0, 3 1, 3 2, त्यानंतर 3 4, 3 5, त्यानंतर 4 0, 4 1, 4 2, 4 3, 4 5, त्यानंतर 5 0, 5 1, 5 2, 5 3, 5 4. तर ह्या ठिकाणी असे 2 डिजिट नंबर्स विदाउट रिपिटेशन आपण ह्या ठिकाणी फॉर्म केलेले आहे. तर ह्या ठिकाणी सॅम्पल नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स म्हणजे एन ऑफ एस इज इक्वल टू, तर एक रो मध्ये 5 आहेत आणि 5 रो आहेत, तर टोटल 25 सॅम्पल पॉइंट्स आपल्याला ह्या ठिकाणी मिळाले आहेत. आता कंडिशन फॉर इव्हेंट ए, फॉर इव्हेंट ए साठी कंडिशन द नंबर फॉर्म इज इवन. तर ह्या ठिकाणी द नंबर फॉर्म इज इवन. तर ह्या ठिकाणी कंडिशन फॉर इव्हेंट ए साठी बघा, जो नंबर फॉर्म झालेला आहे ते इवन नंबर पाहिजे. तर ह्या ठिकाणी 10, त्यानंतर 12, 14, त्यानंतर 20, त्यानंतर 24, त्यानंतर 30, 32, 34, 40, 42, 50, 52, 54. तर ह्या ठिकाणी जे नंबर फॉर्म झाले ते इवन नंबर. तर ह्या ठिकाणी बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. तर ह्या ठिकाणी टोटल 13 इवन नंबर ह्या ठिकाणी फॉर्म झालेले आहेत. तर एन ऑफ ए इज इक्वल टू 13. आता कंडिशन फॉर इव्हेंट बी, the number form is divisible by 3. तर बी इव्हेंट आहे, द नंबर फॉर्म इज डिव्हिजिबल बाय 3. तर ह्या ठिकाणी बी इव्हेंट आपल्याला लिहायचं आहे. बी इव्हेंट मध्ये
3 नी डिवाइड होणारे नंबर आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत. तर 12, त्यानंतर 15, 21, 24, 30, 42, 45, 51, 54, तर ह्या ठिकाणी नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन बी इव्हेंट, तर ह्या ठिकाणी 1 2 3 4 5 6 7 8 9 आहेत. आता ह्या ठिकाणी कंडिशन फॉर इव्हेंट सी आपल्याला लिहायची आहे. Condition for event C, the number form is greater than 50. तर 50 पेक्षा मोठा नंबर या ठिकाणी आपल्याला इव्हेंट सी मध्ये लिहायचा आहे. तर सी इज इक्वल टू 50 पेक्षा मोठा, तर या ठिकाणी 51, 52, 53, 54, तर ह्या ठिकाणी नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स एन ऑफ सी इज इक्वल टू 4. तर हे क्वेश्चन नंबर 4 चं कंप्लीट सोल्युशन आहे. ह्या ठिकाणी आपण जे रँडम एक्सपेरिमेंट आणि ज्या कंडिशन आहेत त्या ठिकाणी आपण सॅम्पल स्पेस सॅम्पल पॉइंट्स कंप्लीट केलेले आहेत.